तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर चला, थंबनेलवर तुम्ही पाहिलंच असेल, आता ही एक सवय लागलेलीच आहे की थंबनेलवर तुम्ही पाहिलेलंच असेल, काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ करताना नवीन नवीन आपल्याला सवयी लागतात. म्हणजे मलाच नाही, प्रत्येकालाच लागतात. कोणी व्हिडिओमध्ये बदल करतं, कोणी काय काय काय, तसंच मला ही वेगवेगळ्या सवयी लागतात बोलायच्या, म्हणजे नाही का. तर असो, तर थंबनेलवर जसं पाहिलं असेल तसं पूर्ण मी माहिती घेऊन आलेली आहे आपल्या लाडक्या बहिणीविषयी. काय झालं, पेमेंट आलं की नाही, येणार आहे की नाही, येणार आहे तर कधी येणार आहे, म्हणजे असं पूर्ण डिटेलमध्ये सगळ्याला सांगणार आहे. तर त्याआधी सगळ्यांनी काय करा, ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, नसेल केलं तर करा. आणि ज्यांनी केलं आहे त्यांनी व्हिडिओ बघा आणि छान असा सपोर्ट करा. आणि व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा, कारण की आजकाल कोणी लाईक पण करत नाही, कमेंट पण करत नाही. म्हणजे आता मला व्हिडिओ बनवायचा एका विषयावर, पण बोलायला बरंच काही आहे बाकीच्या यूट्यूबरबद्दल, पण त्यांचं त्यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. पण हे बनवावं तर लागणारच आहे. म्हणजे नाही का की बाबा, मोठे लोकांना यूट्यूब एवढा साथ देतो आणि आपण जी आपले आपले छोटे छोटे यूट्यूब चॅनल आहेत ह्यांना म्हणजे आपल्याला सपोर्ट का नाही आहे. तर आजकाल लोक जी आपण सुद्धा आहोत, आपण सुद्धा आपलं चॅनल असून सुद्धा कोणाला ज्यांना सबस्क्राईब केलेलं आहे किंवा एखादा व्हिडिओ भांडणाचा समोर आला तर तो सुद्धा आपण बघतोच. म्हणजे असं आजकाल घडलेलं आहे. तर ते जाऊ द्या सगळ्यांचं पलीकड. तर लाडक्या बहिणीचं काय झालं काय नाही, तर पैसे आले की नाही. तर हो हो, काळजी करू नका, पैसे येतील येतील, पण कधी येतील हा प्रश्न पडलेला आहे सगळ्यांनाच. आणि ते पण आता कोणाकोणाला येतील आणि कोणाकोणाला नाही, आता ही तर खूप मोठी चिंता आहे. मला पण येतील की नाही किंवा आलेत हे सगळं मी सांगणार आहे. तर पहिल्या सुरुवातीला तर अगोदर सांगणार आहे, जसं की आपल्याला म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन व्हायच्या अगोदर किंवा निवडणुकी व्हायच्या अगोदर जसं आपल्याला सांगितलं होतं फॉर्म भरायला. आणि फॉर्म भरताना पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी म्हणजे एक हे दिलेलं होतं, एक फॉर्म दिलेला होता. त्या फॉर्मवर सगळं होतं. ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांनी फॉर्म नाही भरायचा, XYZ काहीही असो. पण त्यासुद्धा बायांनी फॉर्म भरले होते. ज्यांना सरकारी नोकरी आहे, ज्यांच्या नवऱ्याला, त्यांनी सुद्धा फॉर्म भरले होते. आणि ज्यांना काहीच नाही, अजून त्या बायांना रुपयासुद्धा भेटलेला नाही. म्हणजे ज्यांना गाडी नाही आहे, ज्यांना जमीन नाही आहे, अशा लई नाही म्हणलं तरी 10% बाया आहेत की ज्यांना काहीच नसताना सुद्धा 1 रुपया आलेला नाही. आणि ज्यांना गाड्या आहेत, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, नोकरी आहे, त्या बायांना पैसे मिळालेले आहेत. तर म्हणजे असं नाही, आता मीही त्यातलीच आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला ही काही गाडी बंगला वगैरे नाही आहे. पण कसं आहे, आता ज्याच्या नावावर 4 व्हीलर आहे, ट्रक आहे, म्हणजे XYZ ज्या गाड्या आहेत त्यांचे नाव म्हणजे निघणार आहेत आणि निघलेले पण आहेत, भरपूर जणांचे निघलेले आहेत ते. तसं आमच्या नावावर काही गाड्या वगैरे नाही आहेत. म्हणजे पहिले जुने होते, आता माहिती नाही आहे माझंही नाव येईल की नाही, म्हणजे मलाही पैसे येतील की नाही, आता आल्यावर कळणारच आहेत. तुम्ही म्हणताल आल्यावर कळणार आहेत, पण पैसे येतील कधी, तर येणार आहेत तेही सांगणार आहे. त्याचीही म्हणजे माहिती नाही कितपत योग्य आहे, खरी खोटी, पण जे मी बघते किंवा जे मला माहिती तेच मी सांगते. तर आता हे जे महिना आहे, फेब्रुवारी महिना आहे, तर ह्याच्यात आपल्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणजे जसं मला माहिती आहे ते सांगते, बाकीचं मला माहिती नाही, जे की न्यूजमध्ये वगैरे व्हिडिओ वगैरे बघून जे आहे ते. तर आता ह्या महिन्यात आपल्याला 1 रुपया सुद्धा भेटणार नाहीये. तर मग भेटणार कधी हा प्रश्न असेल. तर भेटतील. कधी भेटतील? मार्चमध्ये. पण मार्चमध्येही कधी भेटतील अजून तारीख काही फिक्स झालेली नाही आहेत. पण आता बऱ्याच जणांची नावं निघलेली आहेत. आता मलाही माहिती नाही की बाबा काय होईल काय नाही. म्हणजे खूप जणांचं हे चाललेलं आहे. आणि बऱ्याच बायका असं म्हणतात नाही का, की तुम्ही मतदान करायच्या अगोदर म्हणले नाही की 4 व्हीलर आहेत, ह्या होत्या. तर त्यांनी सगळं सांगितलेलं होतं. आपण सरकारलाही दोषी, म्हणजे सरकार काय आपल्या बापाचं नाही आहे किंवा आपल्याला काही हे देत नाही, काय 1,500 होणार नाही आहे. पण काही बायांच्या अशा कंप्लेंट आहेत की मतदान करायच्या अगोदर सांगायचे होते की, तर त्यांनी सांगितलेलंच होतं ना, मतदान करायच्या अगोदर फॉर्म भरताना तुम्हाला आपल्याला 2.5 लाखाच्या वर बिल नाही, म्हणजे आपलं उत्पन्न नसलं पाहिजे, नोकरी नसली पाहिजे, गाडी नसली पाहिजे, तरीही तुम्ही फॉर्म भरलेत, तरी तुम्हाला पैसे मिळालेत. आणि आता जर नाव निघत असेल तर जाऊ द्या ना, ज्याला भेटले नाहीत त्याला भेटू द्या ना. माझंही निघलं तरी काय प्रॉब्लेम नाही. मी जसं की म्हटलं, पहिली गोष्ट तर आता सध्या आमच्या गाड्या म्हणजे मिस्टरांच्या नावावर कुठली गाडी नाही, माझ्या नावावर तर काहीच नाही आहे. आणि आमचं तेवढं उत्पन्न सुद्धा नाही, 2-2.5 लाखाचं, 1 लाख भराचं पण उत्पन्न नाही आहे. जर गावाकडे उत्पन्न असतं तर इथं येऊन कशाला बसलो असतो, असं आहे ना. तर आणि ज्या गाड्या वगैरे आहेत त्या काही सध्या आमच्या नावावर नाही येतात, म्हणजे नाही का. आणि पहिल्या होत्या, म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर जी होती
तर त्यातलं माहिती नाही आहे, म्हणजे दिलेले दुसरे पुढं ज्यांनी आमची गाडी विकत घेतली त्यांना पुढं म्हणजे त्यांच्या नावावर करून दिलेली का ह्यांच्या नावावर राहिलेले एवढं म्हणजे नाही माहिती मला. तर जर हे मिस्टरांच्या नावावर असलं तर माझंही नाव जाणारच आहे. परत आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे ज्याचं आधार कार्डवर, पॅन कार्डवर, मतदान कार्डवर आणि रेशन कार्डवर सेम नाव आहे, ज्याचं आधार बँकेला म्हणजे नाही का लिंक आहे, त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आणि समजा नावात कुठंही चूक असेल तर त्यांना सुद्धा मिळणार नाही आहेत. म्हणजे असं मला माहिती आहे, म्हणजे मी काय जाऊन ना तिकडे भेटून वगैरे आलेले नाही आहे. पण मी व्हिडिओ किंवा न्यूज आपण बघतो ह्याच्यातनंच थोडी माहिती घेऊन. आणि माझं कसं एक ब्लॉगिंगचं चॅनल आहे एक नाही का, म्हणजे मी तसे तर ऑल व्हिडिओ टाकते, डेली रुटीन टाकते, ब्लॉगिंग टाकते, इकडे तिकडे फिरायला गेलेलं टाकते, रेसिपीचे टाकते. पण लाडकी बहीण आली तसं लाडक्या बहिणीवर सुद्धा आणि बऱ्याच जणांना काही माहिती आवडती. म्हणजे मी आता सध्या एवढे म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की मी लाडक्या बहिणीवर कमीत कमी 3-4 महिने झालं, म्हणजे 3-4 महिने हो झालं असेल, 3-4 महिने म्हणण्यापेक्षा 2 महिने तर झालं असेल मी व्हिडिओ बनवलेलाच नाही आहे, म्हणजे 2-3 महिने तर झालंच. तर तसंही कारणच होतं म्हणून बनवला नव्हता. आता एवढी बडबड कधी करत बसणार आहे, त्या ह्याच्यात नव्हतीच मी, म्हणजे मनस्थिती म्हणजे डोकं वगैरे सगळं म्हणजे हेच होतं. त्याच्यामुळं मी लाडक्या बहिणीवर व्हिडिओ बनवला नाही आहे. खूप दिवस झालं म्हणलं लाडक्या बहिणीवर व्हिडिओ नाही येत आणि आता सध्या येईना पण झाले ते जास्त व्हिडिओ. तर चला आपण एक माहिती देऊन टाकावी आपल्यापर्यंत. आपल्याला जे माहिती आहे ते आपण कशाला ठेवायचे ना. कुणाचं तरी आपल्या एखाद्या गोष्टीने चांगलं होत असेल तर ती गोष्ट म्हणजे असं म्हणतात की आपल्याकडून कुणाचं चांगलं होत असेल तर ती करायला काय जाते. तर तसंच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला मनाला शांती भेटत असेल व्हिडिओ बघून की हो बाबा येतील आपल्याला पैसे, वेट म्हणजे वाट बघा, तर तेच मी सांगणार आहे. येणार आहेत पैसे, काळजी करू नका. आता तर हा महिना गेलाच आहे, आता मार्चमध्ये म्हणजे हा महिना गेलाच, म्हणजे उद्या 1 तारीखच आहे. तर आता मार्च फेब्रुवारी तर गेलाच, आता मार्चमध्ये आपल्याला कधी पैसे येतील तर त्याची सुद्धा समजा डेट आत्ता सध्या तर डेट नाही निघलेली. तर हा व्हिडिओ तर माझा 1 तारखेलाच तुम्ही बघणार आहेत. तर मार्चमध्ये कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत ह्याची डेट अजून काय फिक्स झालेली नाही. जर डेट फिक्स झाली तर त्याच्यावर जास्त मोठा नाही आहे. आता मला बडबड करायची सवय म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होतोय असं काही नाही आहे की व्हिडिओसाठी म्हणजे मोठ्या व्हिडिओसाठी बनवण्यासाठी जास्त बोलायचे असं काही नाही. जेवढी आपल्याला माहिती द्यायची तेवढा तो व्हिडिओ करावाच लागेल. आणि मेन म्हणजे मार्चमध्ये तारीख निघली की त्याच्यावर जास्तीत जास्त 2-3 मिनिटाचा तरी व्हिडिओ घेऊन माझी माहिती घेऊन मी येणारच आहे तुमच्यापर्यंत. तर चला, असं खूप जास्त बडबड झालेली आहे माझी. तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सगळ्यांचं जरा काय झालेलं आहे, जरा चॅनलला हे झालं माझ्या डाऊन झाले. तर ते म्हणजे मोठे व्हिडिओ कोण बघत नाही त्याच्यामुळं. तर सगळ्यांनी असं जरा थोडासा सपोर्ट द्या, सपोर्ट करा. खूप चांगलं होईल तुमचंही आणि माझंही. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.